कामगार संघटनांनी सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घेत सगळीकडे आंदोलन सुरू केलेलं आहे। महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी संघटना ही सुद्धा त्याच्यामध्ये कुठेही मागे नाही। सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी आज हमाल मापाडी संघटनेतर्फे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनामध्ये स्थानिक विषय आहेत आणि संपूर्ण राज्य पातळीवरचे त्याचप्रमाणे केंद्र पातळीवरचे विषय आहेत। यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की धुळे जिल्ह्यामध्ये माथाडी कामगार कायदा लागू आहे, पण आज देखील मागच्या 20 वर्षामध्ये पिंपळनेर साक्री या ठिकाणी अद्यापपर्यंत माथाडी कामगार कायदा लागू नाही। हा कायदा लागू झाला पाहिजे अशी आमची मागणी या आंदोलनामध्ये समाविष्ट आहे। सरकारने माथाडी कामगारांच्या विरोधामध्ये राज्य सरकारने ज्या भूमिका घेतलेल्या आहेत त्याला सुद्धा आमचा तीव्र विरोध आहे आणि सरकारने त्या मागण्यांसंदर्भामध्ये विचार विनिमय करून ते प्रश्न सोडवले पाहिजे। राज्य सरकारचे प्रश्न हे फार गंभीर आहेत आणि हमाल मापाडी हे शेवटी या संपूर्ण राज्याचे एक चक्रामधलं एक चाक आहे। त्यामुळे यांचे प्रश्न हे ते राज्य सरकारने ऐकून घेतले पाहिजे, त्याच्यावरती मार्ग काढला पाहिजे। पणन मंत्री नामदार रावल साहेबांना आमची विनंती आहे की त्यांनी सुद्धा या प्रश्नामध्ये लक्ष घातलं पाहिजे। हमालांचे अनेक प्रश्न आहे, हमालांना जागा मिळाली पाहिजे, राहायला घरकुल योजना राबवली गेली पाहिजे, हे सुद्धा विषय त्याच्यामध्ये सहभागी आहे। आज दिवसेंदिवस हमालांची संख्या कमी होत चालली आहे आणि ही कमी होणारी संख्या ही संपूर्ण राज्याच्या दृष्टीने घातक आहे। कारण शेवटी पोतं आहे, शेवटी पाठीला लावूनच उचललं जातं। कुठलाही पोतं हे ऑटोमॅटिक मशीनच्या साहाय्याने मोजलंही जात नाही आणि उचललंही जात नाही। मित्र, आपण सगळ्यांनी आज आंदोलनाला साथ द्यावी ही विनंती।